सकाळी सकाळी आम्ही आमचे पारुशी थोबाडा घेऊन निघालो होतो मंगळवार बाजाराला. का तर आज रविवार आहे आणि रविवार आज काहीतरी स्पेशल करायचं आणि स्पेशल म्हणून आज आम्ही सी फूडच जे काय असेल ते मच्छी खेकडा बिकडा सगळं आजच करायचं. आम्ही आलो मंगळवार बाजारामध्ये. इथं आल्यानंतर वास, अरे बापरे, जाऊ दे, त्याबद्दल मी काही बोलत नाही. थोडी अस्वच्छता पण आहे, पण इथं जसे खेकडे भेटतात ना, मला दुसरीकडे तसे भेटत नाहीत. एकदम छान गुबगुबीत असतात आणि त्यांच्या रांग्या तर काही विचारूच नका. अरे बापरे. किती पाहिजे तुम्हाला? काळ्या भोर खेकडा कुठला पाहिजे ते घ्यायचं. 4 पाहिजे. किती लावतो? 4 खेकडा का सांगितलं ना अण्णा? एक जोडी 150 रुपये सांगते तुम्हाला, कमी करून द्यायला जायचं म्हणून. 250 द्या. इथं बार्गेनिंग ॲज वुमन म्हणून मला करायला पाहिजे, पण माझा नवरा तेवढा हुशार आहे मला कळलंच नाही. त्यानंतर आम्ही इथून बोंबील सुद्धा घेतले. ओले बोंबीलचे मला खूप आवडतात. ही आमची इथे राणी व्हिक्टोरिया, हिचं एक वेगळंच युनिवर्स असते. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे करा, माझं मी एन्जॉय करते, माझं मी फिरते, माझं मी बोंबलते, माझं मी निघते. इथून निघताना थोडासा ड्रामा केला. म्हटलं तर घरी जाऊन नाश्ता कधी बनवणार, खाणार कधी, एवढं मोठं स्वयंपाक करायचं आहे. आणि मला तर आता चक्कर आल्यासारखे व्हायले. असं तसं अमका तमका ड्रामा करून आम्ही बसलो नाश्त्याला. सगळ्यात पहिले पुरी भाजी घेतली. सिनूनी तर काही खाल्ली नाही, त्यामुळे मलाच खावी लागली. 6 पुऱ्या खाल्ल्या. पहिल्या घासाला असं दुखलं ना बाबा भयंकर, कोपऱ्यामध्ये काही समजलंच नाही ते कशामुळे दुखतं आजपर्यंत कळलं नाही, पण पहिला घास खाताना नेहमी दुखतं. इथं पुऱ्यांमध्ये काय माझं पोट भरलं नाही जास्त, त्यामुळे सुशीला पण घेतला थोडा. सुशीला म्हणजे मला खूप जास्त आवडतो. भले तो मला बनवता येत नाही, पण खायला खूप जास्त आवडतो. सकाळी उठल्या उठल्या चहा पाहिजे, नाश्ता झाला की चहा पाहिजे, जेवण झालं की चहा पाहिजे, रात्री झोपताना पण चहा पाहिजे. हे चहा आहे तर मी आहे आणि मी आहे तर चहा आहे. आयुष्यामध्ये कोण सोबत नसलं तरी चालेल, पण हा चहा सोबत असला पाहिजे. तरी मी म्हटलं, मी आले आणि माझी लेकरं भोंगा पसरली नाहीत. असं कसं काय झालं? एवढी शांतीत आणि शिस्तीत बसणारेतले नाही आहेत. याला बघून ही पण बिनकामाची रडायला चालू करते. काही कारण नसतं तरी पण हिला भोंगा पसरायचा असतो, का तर हिचा भाऊ रडतोय म्हणून. नाश्ता केल्यावर जरा बरं वाटतं. थँक्यू. गेले 1000 रुपये. ती बसली टपली डोक्यात फाटकन. कसं हाणलं डोक्यात पप्पाने. मार खाल्लं रे बाबा, सकाळी सकाळी मार खाल्लंय. ए बापरे, मार खाल्लंय रे बाबा, सकाळी सकाळी मार खाल्लंय. सगळं आवरून फ्रेश वगैरे होऊन आम्ही लागलो आता स्वयंपाकाला. तर याच्यामध्ये सुरुवात करूयात माझ्या आवडत्या खेकड्यांपासून. हे जिथून खेकडे घेतले त्या काकानेच हे सगळं साफ वगैरे करून दिलं आहे. तर याला पहिले आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊयात, कारण थोडा मशाळ पण वास येतो आणि जराशे घाण पण असतात. हे भाजीमध्ये टाकायचे आपण आणि छोट्या नांग्या असतात ना, हे सगळ्या वाटून याचा रस्सा करायचा. याला म्हणलं आयुष्याचा पसारा कोण केलाय, तर तो म्हणतो तूच केलाय. हे मोठ्या नांग्या आणि बाकीचा खेकड्याचा भाग मी शिजायला टाकते. मला याची प्रॉपर रेसिपी माहीत नाही. मी माझ्या मनामनाने हे भाजी बनवते, पण छान बनते आणि सगळ्यांना आवडती पण. मोठ्या नांग्या आणि ते बाकीचा भाग शिजायला टाकला, तोपर्यंत छोट्या नांग्या पहिल्या अशा वाटून घ्यायच्या खलबत्त्यामध्ये आणि मग नंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. हमारे मम्मी पापा को बाहर रखते थे. उतर इथून, उतर का अभ्यास करत बसता. नाही मी नाही केलं. मम्मी पप्पाला बाहेर रखते. अरे मम्मी पप्पाला बाहेर रखते. या बारक्या नांग्या सगळ्या मिक्सरला वाटून गाळून घ्यायच्या बरं का, नाही तर सगळं कचकच कचकच होऊन जाईल. ते खेकडा तर घेतलाय, खेकड्यासोबत मासा पण घेतलाय आणि माशासोबत बोंबील पण घेतलंय. मला खूप आवडतं बोंबील. सी फूड मला सगळंच आवडतं. मावशीने. आता हे कसं बनवायचं ते पण मला माहिती. आता याला पहिले मॅरिनेट करून घेणार. याला लिंबू मीठ मी अगोदर टाकलंय. आता थोडी हळद, याला व्यवस्थित मिक्स केलं मी. ती पण असंच करायची. याला पाणी सुटतं, तिथे पाणी सुटतं बघा. आणि मग ते काय करायची, एक छान टॉवेल घ्यायची स्वच्छ.
मग या टॉवेलमध्ये एक एक बोंबील टाकणार ते असं. टाकते ते व्यवस्थित जवळ घे. हा मग याला झाकायचं. थांब बघ ना मी कसं बनवते. असंच बनवायची मावशी. याला झाकल्यानंतर मग याच्यावर जड ठेवायचं काहीतरी. नाही याच्यावर जड ठेवून टाकायचं. आता हे एक 15-20 मिनिटं ठेवायचं. तोपर्यंत बाकीचा मसाला करून घेते. फिश करी आणि फिश फ्राय. संडे मज्जा आहे आज आमची. आता माशाचा आणि खेकड्याचा रस्सा करायचा आहे तर दोन्हीला वेगवेगळा मसाला नाही करत बसत मी. व्यवस्थित कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं हे लालसर होजूपर्यंत भाजून घ्यायचं. कोथिंबीर वरून टाकायची. कोथिंबीर याच्यामध्ये नाही भाजत मी, ती कडवट लागते नाही तर मला थोडी त्यामध्ये. बोंबील मासे फ्राय करण्यासाठी बेसन, रवा थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा. हळद, मीठ थोडं बेतानं टाकायचं कारण मॅरिनेट करताना आपण ऑलरेडी लावलेलं असतं त्याला. हे फिक्कं करते दोन्ही लेकरांसाठी. नंतर याच्यामध्ये मिरची ॲड करते. फिश फ्राय मसाला पण यामध्ये ॲड केला. हे ना खूप लवकर तळलं जातं तेलामध्ये, खूप लवकर फ्राय होतं. त्यामुळं ना याला बनवत असताना थोडं बोंबीला लक्ष देऊनच करायचं. माझ्याकडून खूप वेळेस हे खाली चिटकतं आणि ते पलटायचं लक्षात राहत नाही पटकन. असं वाटतं की जसा मासा फ्राय करताना वेळ लागतं तसंच याला लागतं, पण असं काही होत नाही. हे खूप लवकर फ्राय होतं त्यामुळं लक्ष देऊन करायचं. हे आमचे मोठ्यांचे मासे, बारक्यांचे फिक्के वेगळे केले. छान दिसत आहेत ना, छान झाले पण खूप. ही झाली माशाची ग्रेव्ही. हे खेकड्याचं कालवण जे फक्त मी खाते. ॲक्च्युली हे बोंबील 3च राहिले. टेस्ट बघायचे नादात किती खात गेले मला कळलंच नाही. त्यामुळं पप्पा, शैलेश, राणी ह्या तिघांपुरते एक एक राहिलेत. बाकीचे सगळे काय आपण काय करू शकतो आता, ते गेले पोटात. जर तुम्हाला तुमच्या स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट, अंडर आय डार्क सर्कल, पिंपल्स, ॲक्ने, तर या सर्वांवरती एक आयुर्वेदिक क्रीम आहे, आयुर्वेदा व्हाईटनिंग क्रीम म्हणून. 100% नॅचरल आहे आणि याचे काहीही साईड इफेक्ट्स तुम्हाला होणार नाहीत. जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर नक्कीच बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.